नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचा मातृभाषा मालवणी या यूट्यूब चॅनलवरती. तर आता मी चालले शॉपिंगसाठी तुळशीबागेत. लग्न येईल समोर दिदीचा, सो त्यासाठी शॉपिंगमध्ये पण जाते. आता बघू माका हव्या नको त्या सगळ्या मिळता की नाही त्या, आणि तिकडे जाऊन शॉप तिकडची किंवा तिकडे कसं ॲटमॉस्फिअर असतं, सगळा कसा असता त्या तुम्ही बघशातच. आणि काय काय घेते ते आपण बघा. तर ती कंटिन्यू. आता वाजल्यात 11:30 आणि आम्ही आता निघतो नाश्ता वगैरे करून. सो कधी पोचतो, कोणती बस मिळता आता बघू सगळा काय. आता मी कंटिन्यू म्हणून आमका मिळालेली हा रिक्षा. आता ह्या रिक्षेनं आम्ही जातलो बस स्टॉपला. ही प्लेस सगळ्यांका पुण्यात राहणाऱ्यांका बहुतेक लोकांना माहीत असतलीच. तर ही प्लेस असा भक्तिशक्ती इकडनं बस लागून जातं, म्हणजे इकडे इला की आपल्या बसमध्ये बसाक जागा मिळता. तर आमची बस दिलेली असा आम्ही चाललो. इलेक्ट्रिकल बस मिळालेली असा. आता आम्ही या बसने जातलो मनपाक आणि तिकडनं चलत चलत जातलो तुळशीबागेत. माझ्यासोबत इलेला असा डॅन डॅन सैजाल बालगोचार. तर बघा आम्ही कशी शॉपिंग करतो, काय काय घेतो ती कंटिन्यू. बरा झाला AC बस मिळाली होती, थंड थंड या गरमीत. तर काही जण आता आम्ही इलेली असं मनपा आणि आता आम्ही चलत चलत जातो तुळशीबागेत. दोघांनी पण तोंडा बांधलो, कारण पुण्यात जाऊन लय बेकार असा, जाम बेकार. काळी होतलो एका दिवसात आधीच असं त्यामुळे तर आता आम्ही चलत चलत चाललो तुळशीबागेत. तर ती कंटिन्यू. तिकडे गेल्यानंतर तुम्ही बघाच चला धमाक झाला, म्हणून आम्ही आता लस्सी पितो थंडगार. बाहेरचं आता खाण्यापेक्षा लस्सी पिलेली बरी. सो काही लस्सी पितलो आणि आम्ही आमच्या पुढच्या प्रवासात चालू करतलो. 200 रुपये. तर आपल्या गावाकडे मिळणारे 500 रुपयाचे बॅग कडे 200 आणि 250 रुपयात मिळतात. इकडे शॉपिंग झालेली आहे बॅगची. 200 रुपये अंकल, 200 रुपये. 200 रुपये. हा काय नको आणि बाकीची शॉपिंग करतोय, म्हणजे बघूया विचार इलो तर मग घेतलं. 200 रुपये. तर पुण्यातले वेळ कसं रूल असा की गाडी खंय असे दिसले काय ते असे उचलतात आणि येऊन जातात, म्हणजे पैसे भरा आणि गाडी येऊन जावा. तुळशीबागेत जाऊच्या मार्गावरच असलेला ह्या श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर म्हणजेच या पुण्याची शान असा. तर ह्या गणपतीचा आशीर्वाद घेऊन मी पुढे चाललंय माझ्या शॉपिंगसाठी. इकडे इला की कसं मन प्रसन्न वाटतं, आणि माणूस कितीही मोठं लहान असू देत पण ह्या देवासमोर झुकल्याशिवाय आपल्या मनात शांतताही लाभत नाहीच. तर गणपती बाप्पा मोरया. तर अशा प्रकारे आम्ही तुळशीबागेत एंटर केलेला असा, आणि रविवार असा त्या मनाने कमीच गर्दी दिसता. मागे येताना खूप गर्दी लावलेली होती आमका थंय आणलं कशी, तर म्हाका व्हिडिओ शूट पण करूक नाही मिळाली. चला 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 पुढे चला शा माझं बाबं हो ना. तर हे असं तुळशीबागेकडे यायचे रोड, त्या रोडवर अशी दुकानं असते आणि इथून स्टार्ट होता आपली खरी तुळशीबाग. तर असा इकडनं आतमध्ये रोड आहे, इकडनं गेला की खूप सारी अशी दुकानं असतात इकडे आतमध्ये. आणि इकडनं आता गर्दीची सुरुवात झालेली आहे असं म्हणलं, तर मी शॉपिंग करून घेते. इकडे असा मानाचे गणपती, दगडूशेठच्या एरियामध्ये असे मानाचे 5 गणपती असतात, त्यातले तुळशीबागेतले एक गणपती. हे गणपती बाप्पा, तुझे प्रकार जरी हजारो असतील तरी तू देव मात्र एकच आहेस. तुझे भक्त जरी लाखो असतील तरी तुझ्यासाठी ते सर्व समानच आहेत, आणि तुझा आशीर्वाद सदैव पाठीशी असतोच माझ्या. पण भीती नाही कशाची, कारण सोबत माझ्या तू आहेस. तर मंडळींनो, एवढे डेकोरेशनची सामाना ह्याच्यासाठी शोपीससाठी असं स्पेशल ह्या दुकान आमका गावलेला असा. आम्ही काही घेऊचो नाही, पण जगामागा दिसला म्हणून बघू गेलो पुढे. तर असं मस्त असं दुकाना भारी भारीतला असं. इकडे बघा माहिती कोरोना घेतला सांगा ना साडे मी बघा डॅम बीस काहीची ओळखीची नाही पायकीची नाही. तर पुढेच त्याच्या पुढे लागा बाहेर फिरायला गरम झाला काय असो एखादा दुकान बघायचा आणि फॅन खाली येऊन बसायचा.
आणि हा असे मी. कसा दिसतंय त्यावेळेस कमेंटमध्ये सांगा माका. तर मग नाही म्हणत मी हो एक ड्रेस चूज केला आहे फायनली. इतक्या सगळं इसकून टाकल्यानंतर तर बघूया ह्यो ड्रेस आता माका साखरपुड्यासाठी कसं दिसता तो. ड्रेस बीस घेतल्या त्यावेळेस नटासाठी सामान घेऊ केलं तरी लिहडे मरणाची गर्दी. शिरा पडली यांच्या तोंडावर ती उभ्या राहून नाही जागो. दुसऱ्या दुकानातून घेतले सामान आणि व्हिडिओ शूट करू गेले तसं ते काका बोंबलाक लागले व्हिडिओ बन. मग मी येले बांगड्यांच्या दुकानात माका होय तसे बांगडे हय गावाक नाही पण मी चेक केलं नाही. मग म्हटलं दुसऱ्या दुकानात जाऊया आपण आणि इले मी हडे दुसऱ्या दुकानात. इकडे खूप व्हरायटीचे बांगडे. एकच दुकान स्पेशल बांगड्यांचा होता. खूप सारे व्हरायटीचे बांगडे प्लॅस्टिकचे मखमली म्हणू नको कडी म्हणू नको सगळा होता. आणि गरम होत होता खरा त्यामुळे फॅनसुद्धा होतो त्यामुळे मस्त आरामात शॉपिंग करू गावले. नंतर मी गेले टिकल्यांसाठी. आत्ता मराठी पोरगे मी शेवटी नऊवारी लूक करते लग्नात म्हटल्यावर कसा व्हायच मस्तपैकी चंद्रकोर मोठी घसघशीत टिकली घेऊन जाऊया. बघतंय तर काय ही टिकल्यांची नुसती गर्दी. बाबा माझ्या इतके प्रकार टिकल्यांचे असतात ते माका आजच समजले. नाहीतर माका एक काळो टिपको माहीत होतो जो मी रोज लावते आणि तुम्ही बघताच. चंद्रकोर टिकल्यांचे सुद्धा हे प्रकार. बाबा माझ्या बघा कसल्या दुकानात स्पेशल टिकल्यांसाठी. नंतर मी इलंय कानातले शोधूसाठी. कानातल्यांचं दुकान भारी होता. कानातले पण मस्त होते पण कसा ना माझ्या मनात काय लवकर येणार नाही शिरा पडली होती तर माका काय आवडाक नाही मी काय घेऊ नाही. आम्ही बघितलं आणि चलत राहिलो पुढे. तर या गजबजत्या आणि अशांत अशा तुळशी बागेमध्ये आमका मिळाला एक मंदिर. इकडे एकदम शांत वाटतं. भगवान श्री शेषशाही विष्णू मंदिर. इकडे गेल्यावर असं वाटतच नाही की आम्ही कुठेतरी लांब आणि गर्दीच्या ठिकाणी असो. एकदम शांत मंदिर आणि एवढं छान वाटलं नाही इकडे रवान मस्तच. आम्ही इलाव पण चुकीच्या वेळी कारण इकडे दुपारी 1 ते 4 मंदिर बंद असता. बट असू दे आमका लांबून तरी दर्शन मिळाला. तर मंडळींनो थोडा रिलॅक्स झाल्यानंतर परत आपण चालू करूया आपलो पुढचो प्रवास म्हणजेच उरलेली शॉपिंग. चला घुसाया परत या गर्दीत. आता वाजलेले असत 2:30. आमची मोस्टली ऑलमोस्ट सगळी शॉपिंग झालेली असा आणि आम्ही तुळशीबागेच्या एका एंडिंग टोकाक असो. इकडे सेजल सॉक्स घेता. हल्लीच भीमजयंती झाली सो त्याचा इकडे सेलिब्रेशन झालेला दिसता मोठ्या प्रमाणात. त्याचे सॉक्स घेऊन झाले की आम्ही चलतलो पुढच्या प्रवासाक. आमच्या मोस्टली सगळं झालेला असा. मम्मीक मी बँगल्स घेतले तेव्हा ते शूट करूक नाही कारण की इकडे गर्दी होती खूप. मोबाईल काढूक पण माका जागा नव्हती. तर शॉपिंग करून दमल्यानंतर आम्ही म्हटलं आता काहीतरी खाण्यापेक्षा मँगो ज्यूस पिऊया आणि जाऊया रूम. तर आम्ही आता मँगो ज्यूस पित आहोत. तर अशा प्रकारे मस्तपैकी शॉपिंग करून आम्ही वेळेच्या भूतूर घरात जाऊन निघालो. बससुद्धा टायमावर मिळाली आणि ती सुद्धा AC बस मिळाली त्यामुळे विषयच नाही. तर ह्या मनपा स्टेशनला आणि ह्याचं घालवलेल्या क्षणांका बाय बाय करत आम्ही निघालो आमच्या परतीच्या प्रवासात. तर आजचा दिवस कसं वाटलो कसं गेलो तुम्ही बघा. तर ह्यो असा आमचो पास. या पासाच्या जीवार आम्ही जाऊन येऊचे पैसे वाचवलो. म्हणजे कसा ह्यो पास काढलो का दिवसभर 12 वाजेपर्यंत तुम्ही खरेव फिरू शकतात पुण्यात. तर अशा प्रकारे आम्ही पोचलेली असो निगडी आणि आता आम्ही वाट बघतो आमच्या पुढच्या बसची जेणेकरून आमका रूमपर्यंत जाऊक भेटात. आणि देवान आमचो अंत बघूच्या आधी अशी देवासारखी बस धावान इली एकदाची. आणि आता आम्ही चाललो आमच्या रूमवरती. तर मस्तपैकी हय पण जागा बसाक मिळाली आणि त्याच पासच्या जीवावर आम्ही आता जातलो आमच्या रूमवर. तर गाईजांनो अशा प्रकारे आज आम्ही मस्तपैकी शॉपिंग करून दिलेली असं. तुळशीबाग अख्खी पालती घालून दिलेली असं. खूप काय काय घेतलं मस्तपैकी. तर तुम्ही आता बघाच पुढच्या ब्लॉगमध्ये त्याच्या दिसत सगळा तुळशीबागेतलाच असा कारण इकडे एकदम मस्त आणि स्वस्त कपडे मिळतात. तर तुम्ही कधी पुण्यात इलास तर तुळशीबागेत नक्की जावा शॉपिंगसाठी. आणि थँक्यू फॉर वॉचिंग माय ब्लॉग. आणि पुढचे ब्लॉग लवकरच येतील त्यांना सुद्धा खूप
धन्यवाद.